अबे गण्या भाऊ, आज शाळेत काऊन आलास? कायची भोकाची शाळा म्हणतीस बे? सकाळी उठलो का नाही? मा मोठ्यानं पोटे दुकानं मोठ्यानं तापाय होता. या बहिण हा वातावरण काव कसं बे? हो ना भोसडीच्या, मी काल आपल्या मायला दवाखान्यात नेलं होतं आणि मोठ्यानं गर्दी होती म्हणतो. आणि डॉक्टर लोकांची काव कशी कमाय भोसडीची. हो ना बे, माझ्या जेवण तर 500 रुपये घेतलं म्हणतो चांगला दारीला. आणि 2 इंजेक्शन आणि 4-5 गोळ्या दिल्या फक्त. अबे तू याकून 500 रुपये म्हणतेस, मा मायला एक सलाईन लावलं तर 2,500 रुपये घेतलं. काव कसे बे डॉक्टर महागात भोसडीचे? कोणता डॉक्टर उभे असा भोसडीचा? जाऊ दे डॉक्टर लोकांचा काय करतेस तर. जाऊ दे आता. ते काय म्हणते आता, तब्येत बरोबर आहे का? हो ना बे, आता मोठा बाका वाटते मला भोसडीचा. बे गण्या भाऊ, आज मास्तर असा लेळ पोलन म्हणतेस का नाही वर्गात? अबे एवढ्या धुल्या दिल्या भोसडीची. बाका त्याला आलाच नाही तर उद्या तुझ्यावर फेरे का म्हणतो मी भोसडीचा. उद्या नाहीये मी भोसडीचा. मास्टरला सांगून टाकीन माहिती तब्येत चांगली नव्हती म्हणून. अबे उद्या आला गेलास नाही का नाही, तो तुझ्या बापाला फोन करते डायरेक्ट पाहिजे. आणि काय म्हणलं म्हणजे नांग्याना मा बापाला फोन करल. मा बापाला सांगून ठेवतो ना बे, का महापोराची तब्येत चांगली नसे म्हणून सांगते म्हणून. बे तो मास्तर मोठा हेपत बाई आहे भोसडीचा. तो घरी येऊ शकते काय सांगता नाही त्याची. येऊ दे, बोकात आल्यावर पाहू मग. आणि कविते वेळे दिले का म्हणतो तुला चांगली. अबे गण्या भाऊ, तिला तर लल्ली बेती त्या बहिणा 2 हातावर 2 दिले का नाही. लढणी चालू केलं डायरेक्ट बापाचं नाव घे. काय म्हणतेस नांग्या, मागे या नाव घेत होती का म्हणतो. तुवा नाव नाही घेतलं बे, तुवा कायला घेल बया. मग पाहुणे सेटिंग लागल्यावर तुवा नाव पटन का नाही पटन बे? असं वाटतं नाही मला का पटल म्हणून भोसडीची. मोठ्यानं भाव खाते का नाही? अबे गण्या भाऊ, तिच्यासारख्या 17च्या 60 आहेत भोसडीच्या. तेच पटली पाहिजे म्हणून असं खरं आहे का बे? अबे दुसरी पाहुणं आपल्या वर्गात तेवढा ढेर आहे भोसडीचा. अबे नांग्या, तू तर कधी प्रेम केला नसेल म्हणतो. अबे 17चे 60 असल्याला काय हेलू नसे बया. अबे जे आवडते ते भेटले का नाही, माणूस पुरा खुश. मग गण्या भाऊ, तिला भेटावायचं आहे का नाही, एक काम करावं लागेल. तुला बऱ्यापैकी शाळा शिकायला लागेल. हे कसे डॉक्टर एक इंजेक्शन डोस तरी 200 दे म्हणतात. तशा आणि पाहिजे तू आपला काहीतरी जुगाड. डॉक्टर लोक 200 घेते तर आपण 500 घेतला पाहिजे. असा काहीतरी बिझनेस पाहिजे म्हणतो. त्याचाच काहीतरी करायला लागेल म्हणतो भोसडीचा. ते नांग्या, तुला किती मारलं मास्तर ना? तू तर आपला सांगलाच नाही म्हणतो. मग आता विचारत नको बे गण्या भाऊ. माझ्यावर तर 5-6 दिला भोसडीच्या. कोणाला नसेल मारलं तेवढा मारलं. मला विचारत जा का गण्या काऊन आला, गण्या काऊन आला. आणि मी म्हणू माहित नाही सर, माहित नाही सर. तर तो मला म्हणत तुला जीवला घोन म्हणा. तर भोसडीच्या म्हणत तुलाच माहित नसे का बे म्हणा. यावर दिलं का पक्की सुताय? त्याला असं काऊन नाही म्हणलं असतं त्याच्या गुबीच्या मागे मागे हिंटो का म्हणून मी. तसा म्हणलो असतो तर अंकी भोकात पक्की सुताय दिलं असतं ते मायावर. तो मोठा बदमाश मास्तर आहे म्हणतो भोसडीचा. कायला पहिला प्लेट घेत असेल म्हणतो. आणि वर्ग शिक्षक कायला असेल म्हणतो आमच्या माजर चोत. आता शिवा नाही देत म्हणा, देवणच टाक. याच्या नंतर शिवत देणे, कारण की पहिल्याच वर्ष हो म्हणतो आपला. आणखी किती क्लिअर पोते तर काय सांगू नको मग. तर गण्या भाऊ, हा असाच मारला आपण टीसी नाही काढून का भोकात? कायला त्याच्या शाळेत शिकून दे आपण. तू या बापच्या गांडीवर लाता मारल म्हणतो. ते घेऊन जाऊ दे. तो होईल तो पाहिला जाय समोरचा. आता तब्येत का म्हणते तुझी? तब्येत गिब्येत आता पूर्ण स्ट्रॉंग झाली. जेव्हा 2 इंजेक्शन दिलं ना, अबे तेव्हाच माणसाला स्वर्गात गेल्यावानी वाटला. अरे का प्रेमाने दिलं बे तिनं. बे गण्या भाऊ, एक काम करतो, कवितेला फोन लावून पाहिजे का जोराने लागली का म्हणून. तिच्या बापाने गिप्पाने उचललं तर भोकात म्हणल. कोणच बे असा तू म्हणाल ना, माझ्या पोरीला फोन केलास म्हणल. येऊ का त्या घरी म्हणल. असा भेवशीन तर कशी पटल म्हणतो. अबे ते आवडते तर मग तिला विचारले का होते बे. मला गेला हवं लिस्ट का मी डायरेक्ट विचारलं असतो. काय भेवाचं काम नाही, डायरेक्ट गेला विचारला. गुबीत नाही गुन्हे चालले दारी हगाले.